हरे कृष्ण. सगळ्या महानुभावांचं भागवत चर्चामध्ये स्वागत आहे. आज आपण पुढच्या श्लोकाची चर्चा करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततो जयमुदीरये. जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भगवत सेवया सेवया भगवती भगवती उत्तम उत्तमश्लोके श्लोके भक्ती भक्तिर्भवति भवती नैष्टिकी. नैष्टिकी. हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पहिला ऋषींचे प्रश्न श्लोक क्रमांक आहे 4 तो समजण्याचा प्रयत्न करूया. नैमिषे अनिमिष क्षेत्रे नैमिषे अनिमिष क्षेत्रे ऋषयः शौनक आदयः ऋषयः शौनक आदयः सत्रं स्वर्गाय लोकाय सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसमम् आसत्. सहस्रमम् आसत्. नैमिषे अनिमिष क्षेत्रे ऋषयः शौनक आदयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसमम् आसत्. भाषांतर. एकेकाळी नैमिष या पवित्र अरण्य क्षेत्रात जेथे देवताही निमिषाप्रमाणे क्षणभर थांबतात, शौनक या महर्षींच्या नेतृत्वाखाली अनेक ऋषी मुनींनी स्वर्ग आणि लोककल्याणासाठी 1000 वर्षाचा सहस्रसम महान यज्ञ सत्र आरंभिला. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. जगन्नाथजी बलदेवजी सुभद्रा मैया सुदर्शन भगवान यांना आपण नमस्कार करूया आणि या श्लोकामध्ये महत्वपूर्ण काय आहे ते समजण्याचा आपण प्रयत्न करूया. मुनी ज्यांचे प्रमुख शौनक ऋषी आहेत त्यांची काय चर्चा होते, कशासाठी ते एकत्र आले ते आपल्याला साधू संघ प्रभूजी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. मी त्यांना सांगते की तुम्ही आम्हाला याविषयी समजून सांग. हरे. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर नैमिषारण्याचा इथे उल्लेख येतो. हे नैमिषारण्य हे उत्तर प्रदेशातील एक भरपूर पौराणिक तीर्थक्षेत्र आहे. तिथे ऋषींनी अनेक यज्ञ केले आहेत. या श्लोकामध्ये स्वर्गाय लोकाय असा शब्द येतो. म्हणजे काय, तर देव आणि मानव या दोघांच्याही कल्याणासाठी सहस्त्रसम 1000 वर्षे दीर्घकालीन यज्ञ दर्शविते. ही साधना केवळ व्यक्तिगत नव्हते तर सामूहिक कल्याणाची. आता आपण इथे पाहतोय की हे भागवतमची आपण चर्चा सुरू केली. ते भागवतम कसं पुढे उल्लेख केला गेलाय त्याची ह्या श्लोकापासून सुरुवात होते. पहिल्या 3 श्लोकांमध्ये आपण वंदन पाहिलं, महत्व पाहिलं आणि कसं ते सगळं वैदिक ज्ञानाचं फळ आहे
हे समजलं. आणि आता प्रत्यक्ष चर्चा ही सुरुवात होते आणि आपली ही जी पृष्ठभूमी आहे ती निर्माण होते. हे जे भागवतमचं पूर्ण पुस्तक आहे, ग्रंथ आहे, हे हे शौनक आणि बाकी जे ऋषिगण होते ज्यांनी हजार वर्षांपर्यंत यज्ञ केला, ते नैमिषारण्यामध्ये एकत्र आले होते. आणि त्यांनी त्यांच्या त्या यज्ञामध्ये एक दिवस सूत गोस्वामी जी आले, त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही भागवतम ऐकलं होतं जेव्हा पहिल्यांदा भागवत कथा झाली, तेव्हा तुम्ही तिथे श्रोते म्हणून उपस्थित होतात, तर तेव्हा काय झालं? आणि ते मग तेव्हा काय झालं? शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्या चर्चेविषयी सांगतात इथे, आपले हे जे ऋषिगण आहेत नैमिषारण्यमध्ये त्यांना. तसं हे भागवत जे आहे, ते 5,000 वर्षापूर्वी संकलित केलं गेलं. आणि श्रीकृष्ण काय म्हणाले होते भगवद्गीतेमध्ये, आठवत असेल आपल्याला तर, की 40 कोटी वर्षांपूर्वी मी भगवद्गीता सूर्यदेवाला सांगितली. मग इतिहास कुठे आहे पहा? आधुनिक इतिहास कुठेच उभा राहू शकत, कारण की त्याच्या इतिहासामध्ये 3,000 वर्षापेक्षा जास्त काळाचा क्रमवारच देता येत नाही. परंतु वैदिक संस्कृती अतिशय प्राचीन आहे. कल्पित किंवा नवीन नमुना नाहीये ती, शाश्वत आहे. म्हणूनच सनातन म्हटली जाते. हं, हं. सनातन म्हणजे नित्य, ज्याला सुरुवात नाही, शेवटही नाही. कृष्णाशी असलेले आपले संबंध आणि प्रेमभावाने केलेली सेवा ही देखील अशी शाश्वत असते. कृष्ण शाश्वत आहेत, आपण शाश्वत आहोत, आणि कृष्णाशी असलेली आपली वर्तणूक ही देखील शाश्वत आहे. परंतु कधी कधी काय होतं ना, की मायेमुळे, जसं स्वप्नात आपल्याला भ्रम निर्माण होतो ना, तसं भ्रमरूपी स्वप्नामुळे, मायेमुळे आपलं हे जे अस्तित्व आहे ना, याची ओळख ही खंडित होऊन जाते. स्वप्नातील गोष्टी खऱ्या नसतात, ते भ्रम असतात. त्याचप्रमाणे कृष्णाला पासून होणारा आपला वियोग हा देखील या मायाने निर्माण केलेला एक भ्रम आहे. माया आपल्याला विसरायला लावते की कृष्ण कोण आणि कृष्णाशी आपला संबंध काय. आणि म्हणूनच गौरचंद्र चैतन्य महाप्रभू सर्वांना विचारत आहेत, सर्वांना सांगत आहेत, जागे व्हा, जीव जागो, जीव जागो, गौरचंद्र बोले. ते म्हणतायत की का तू मायेच्या पिशाचिनीच्या मांडीवर झोपलायस? का झोपलायस? जीव जागो, जीव जागो, गौरचंद्र बोले, उठा. इवन भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, भजिब बोलिया ऐसे संसार भीतरे, बोलिया रोहिले तुम्ही अविद्यार बारे. म्हणजेच काय तर मी वारंवार प्रतिज्ञा करतो, आता मी भक्त होईन, परंतु जन्मल्यावर सर्व विसरून जातो, हे चालूच आहे. चैतन्य महाप्रभू म्हणारे, येण्याची औषधी माया भाशी बारो लागी. म्हणजे काय तर मी हे अमृत कृष्ण भक्ती आणली आहे, जे मायाचा नाश करेल, जे मायावर औषध आहे. माया नाशी बारो लागे. आणि हे सर्व ज्ञान कुठे मिळणार आहे आपल्याला? तर या अनिमिष क्षेत्रात. आता अनिमिष क्षेत्र म्हणजे काय तर विष्णूंचे प्रिय असतात, तेथे कृष्ण कधी डोळे मिटत नाहीत. अनिमिष. आपले डोळे वारंवार मिटतात पहा, परंतु विष्णूंचे डोळे कधीही मिटत नाही. म्हणून त्यांना अनिमिष म्हणतात. गोपींनी एकदा नाराज होऊन ब्रह्मदेवालाच नाराजीने विचारले, हे ब्रह्मा, तू आम्हाला हे मूर्खपणाचे पापणे का दिले? ते कधी कधी डोळे बंद करतात आणि आम्हाला कृष्ण दिसत नाही. गोपींची इच्छा असते की त्यांना
कृष्ण सतत दिसावे आणि पापण्यांनी कधी अडथळा आणू नये. आणि म्हणून कृष्ण अनिमिष. आणि युग परिवर्तन होत राहतात, परंतु प्रत्येक युगाचा आयुष्य काळ जो आहे ना तो निश्चित असतो. सत्ययुगात 1,00,000 वर्ष, त्रेतायुगात 10,000 वर्ष, द्वापार युगात 1,000 वर्ष, आणि कलियुगात 100 वर्ष, आणि कधी कधी तर तेही पूर्ण होत नाही. प्रायेण अल्पायुषः कलाव अस्मिन युगे जनः. म्हणजेच कलियुगात माणसांचे आयुष्य, स्मरणशक्ती, शारीरिक शक्ती आणि दयाबुद्धी हे कमी होत जाणार. आणि प्रत्येक ठिकाणी बेडूक तत्वज्ञान, फ्रॉक फिलॉसॉफी, त्यांना परमेश्वराची शक्ती सांगितली तरी ते केवळ कथा समजतात. ब्रह्मसंहितेत 5व्या अध्यायातल्या 48व्या श्लोकात म्हटले आहे, यस्य एक निशास्वित कालम अथावलंब्य. म्हणजे महाविष्णूच्या श्वासोश्वासात असंख्य ब्रह्मांड निर्माण होतात आणि नष्ट होतात, आणि ते महाविष्णू हे कृष्णाचे अंश अवतार. भागवतामध्येच आपण पुढे 7व्या स्कंदातल्या 9व्या अध्यायातल्या 19व्या श्लोकामध्ये ऐकणार आहोत, बालस्य न ह्य शरणम पितरो नृसिंह. म्हणजेच हे नृसिंह देवा, जर तू कोणाला दुर्लक्ष केलेस तर त्याचे काही उपाय राहत नाही. आई वडील वैद्य किंवा औषध देखील त्याला वाचवू शकत नाही. आणि खरंच जर कृष्णाने आपल्याकडे दुर्लक्ष केले तर कोणताही उपाय वाचवू शकणार नाही. जारे राखे कृष्ण तार मारे कोय, जारे मारे कृष्ण तार राखे कोय. भगवद्गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकात म्हटलंय, यज्ञ अर्थात कर्मणः अन्यत्र लोको अयम कर्मबंधन. यज्ञासाठी केलेले कर्म मुक्तिदायक आहे, अन्यथा ते बंधनकारक. म्हणून हे कुंतीपुत्रा, कृष्णार्पण बुद्धीने कर्म कर. आणि पुढे 9व्या अध्यायातल्या 27व्या श्लोकात सांगितलंय, यत करोशी यत अश्नासी यत जुहोशी ददासी यत. म्हणजे तू जे काही करतोस, खातोस, यज्ञ करतोस, दान करतोस, ते सर्व मला अर्पण कर. पण अडचण अशी आहे ना की कृष्ण सर्व काही खात नाही, माणूस मात्र सर्व काही खातो. म्हणूनच कृष्ण भक्तीपासून दूर राहतो. कृष्ण काय म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयत. जो भक्तिभावाने पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो ते मी स्वीकारतो. मासम, अंडम नाही म्हटलंय ना. पण अजून एक प्रश्न येतो, कृष्ण कसे खातात? तर ही एक अध्यात्मक प्रक्रिया आहे, जी ब्रह्मसंहितेत 32व्या श्लोकामध्ये स्पष्ट केली आहे. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती. म्हणजे कृष्णाच्या शरीराचा प्रत्येक अवयव सर्वशक्तिमान आहे, म्हणून तुम्ही प्रेमाने अर्पण केले तर कृष्ण फक्त पाहूनही स्वीकारू शकता. अर्चही शिलाधी गुरुषु नरमती. देवाला दगड समजणे, गुरुला सामान्य मनुष्य समजणे हे अज्ञान आहे. अशा व्यक्तीची प्रगती थांबते. अर्थात कृष्ण भक्तीच खरी मुक्ती आहे. मायाच्या बंधनातून साधण्यासाठी जाग होणं आवश्यक आहे, भक्ती मार्गाचा स्वीकार करणं आवश्यक आहे. आणि एक तेच गोष्ट इथे आपल्याला नैमिषारण्यमध्ये दिसते, की हे जे ऋषी जमले होते ना, हजारो लाखोंच्या संख्येने, ज्यांचे मुख्य होते शौनक मुनी, ते शौनक मुनी जे यज्ञ करत होते, परंतु स्वतःसाठी नाही, तर जसं इथे ह्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं तसं लोककल्याणासाठी, जीव कल्याणासाठी. आणि जीव केवळ पृथ्वीवर आहे असं नाही, भूलोकांच्या जीवासाठी नाही, तर जे अधोलोकांमध्ये आहे आणि जे उच्च लोकांमध्ये आहे, अशा सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी 1000 वर्षांचा यज्ञ केला. प्रश्न येईल, आयुष्य एवढं असतं का? तर हो, द्वापार युगात तेवढं आयुष्य होतं. आणि हे जी काही कथा आपण पाहतोय ती द्वापार युगाचा अंत आणि आपल्या
कलियुगाची सुरुवात याच्या मधला हा प्रकार आपण पाहू. कारण की ह्या कथेमध्येच येणार आहे की परीक्षित महाराजांनी कलीला कसे रोखले, परंतु कलीने जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा परीक्षित महाराज के तर लोकांचा फायदा व्हा. कारण की ह्या ऋषीमुनींना समजलं होतं की आता कलियुग प्रगाढ होणार आहे, समस्या निर्माण होणार आहेत, आणि म्हणून मग त्यांनी यज्ञ केला होता. आणि तीच पृष्ठभूमी या श्लोकातून आपल्याला समजायला मिळते. ह्या पूर्ण स्कंदाचं नावच आहे क्रिएशन, आणि पहिल्या अध्यायाचंच नाव आहे साधूंनी विचारलेले प्रश्न. आणि तीच आता सुरुवात इथे होणार आहे की त्यांनी 1000 वर्षापर्यंत यज्ञ केलेत, आणि त्या यज्ञांचा काय परिणाम झाला, त्याच्यानंतर पुढे काय झालं ते सगळं आपल्याला समजायचं आहे. आणि त्यासाठी परत पुढच्या सत्रामध्ये भेटायचं. हरे कृष्ण.